समास 10 देहांत निरूपण. या समासात आपल्या मृत्यूविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्याविषयी सांगतायत. दृश्याचा प्रभाव इतका खोलवर असतो की कितीही निरूपणे ऐकली तरी आत्मप्रचिती येत नाही. अंतसमय देहाच्या दृष्टीने चांगला होणे, उत्तरायण असणे, दिवसा मृत्यू वगैरे साधले म्हणजे उत्तम, अशी आपली कल्पना असते. वास्तविक जो साधू आत्मबोधावर असतो त्याचा मृत्यू कोठेही केव्हाही आणि कसाही झाला तरी त्याच्या बोधात फरक पडत नाही. असे होण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे की जे सद्गुरूंच्या भजनाने आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. ऐकूया तर. श्रीराम सत्य कळा या कारणे, बोलिली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप. ऐसी मायेची करणी, कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता. मागा झाले निरूपण, देखिले आपणासी आपण, तेणे बाणली खूण परमार्थाची. तेणे समाधान झाले, चित्त चैतन्यी मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तुसी. प्रारब्धी टाकिला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. ज्ञानियांचे जे शरीर, ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. पुण्य नदीचे जे तीर, तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायेन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निस्संदेह. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती रहावे स्मरण गती कारणे. इतुके न लगे योगियासे, तो जितची मुक्त पुण्यराशी, तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेणे. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. जनाचे विपरीत मत, अंती भेटती भगवंत, ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैसे. एवन्न करिता भगवत भजन, अंती न विजे पावन, जरी आले बरे मरण, तरी भक्ती विण अधोगती. जे का जीवन मुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो रानी, अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले. साधूचा देह खितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला, हे प्रशस्त नवटे जनाला मंदबुद्धीस्तव. अंतबरा नव्हेची म्हणून, कष्टी होती इतर जन, परी बापुडे अज्ञान नेणती वर्म. जो जन्मलाच नाही ठाईंचा, त्यास मृत्य येईल कैचा, विवेक बळे जन्म मृत्याचा घोट भरिला जेणे. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक. विवेक केलिया तर्क, फुटे निरूपणी.
हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचे हि समाधान बाणे साधूच ऐसे जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे देह मिथ्या जाणोनी जीवे याचे सार्थकची करावे भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करूनी म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य सद्गुरुविण समाधान आणिक नाही सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन जो ये ग्रंथींचा विवेक विवंचूनि पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी ते प्राकृत म्हणो नये जेथे ज्ञानाचे उपाये मूर्खासी हे कळे काये मर्कटा नारिकेळ जैसे जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आदियंती अनुर्वाच्य इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा श्रीराम दशक 7वा समाप्त।